नमस्कार. हल्ली सांप्रत काळामध्ये मुलांचे लग्न जमण्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या व अडथळे निर्माण होत आहेत. या कारणाने मुलांच्या लग्नांना खूप विलंब होत आहे. तर आपण नेहमी लग्न जमण्यासाठी आपल्या घरातील मुलाबाळांचे काही ना काहीतरी धार्मिक उपाययोजना आपण त्याचं आचरण करत असतो. तर आज अशाच एक सोपा उपाय आहे ज्याचं जे चिंतन आहे ते आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. तर मित्रहो, मी वेदमूर्ती कृष्णा गुरुजी पात्रुडकर, वैदिक ॲस्ट्रो इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आपल्याकडे 4 वेद आहेत आणि या 4 वेदामध्ये जो सामवेद आहे या सामवेदामध्ये गायन असतं आणि हे गायन जे आहे हे भगवंताला अतिप्रिय अशा प्रकारचं आहे, प्रसन्न करणारं आहे. सामगायन श्रवण केल्यानंतर भगवंत देखील प्रसन्न होऊन आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध होतात. अशी सामगायनाचं महात्म्य आहे. तर या सामवेदामध्ये 1000 शाखा आहेत. राणायनी, जैमिनी आणि कौथुमी या 3 शाखा सांप्रतकाली उपलब्ध आहेत. तर यात कौथुमी नावाची एक शाखा आहे जी की मुख्यत्वे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी संख्येमध्ये या शाखेचे वैदिक उपलब्ध आहेत. तर यामध्ये एक असणारे निलेश कुलकर्णी गुरुजी जे की पुणे येथे वास्तव्यास आहेत, त्यांची आज आपली भेट झालेली आहे व त्यांनी आपल्याला हा लग्न जमण्यासाठीचा एक सामवेदातील अत्यंत प्रभावी अशा पद्धतीचा एक उपाय आहे ते आपल्याला त्यांनी सुचवलेला आहे. याचं सूत्र किंवा इत्यादी भागामध्ये छांदोग्य उपनिषद, ब्राह्मण इत्यादीमध्ये या परिहाराचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे साम आहेत लग्न जमण्यासाठीचे, तर हे साम आपण त्यांच्या मुखातून आज श्रवण तर करणार आहोतच, परंतु हे नुसतं श्रवण करून होणार नाहीये. तर यासाठी आपल्याला याचा रिझल्ट यावा, आपलं काम व्हावं, त्यासाठी संकल्प करून सामवेदीय पुरोहितांकडून या सामाचं जे काही यथोक्त शास्त्रोक्त विधान आहे ते आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. तर आपण हा साम या ठिकाणी श्रवण करून नंतर आपल्या स्थानिक किंवा आपल्या ओळखीनुसार जे काही सामवेदी पुरोहित आहेत कौथुम शाखेचे, यांच्याकडून आपण या सामाचं विधान करून आपल्या मुलांच्या लग्न बद्दल जे काही अडथळे समस्या आहेत याचं परिमार्जन आपण करू शकतात. ओम नीलोत्तलदलाभासं सामवेदो हयाननः अक्षमालामितोन्दक्षे वामेघं भृतस्मृतः. ओम आते वत्साः मनोयमत परमात चित्सथास्तात अग्नायित्वा मयो वा गायिरो हायि आते वत्सो मानो यमत अय्यायि परमाचित्सदस्तादय्या होय्या अग्ने त्वां कामय अय्या होय्या गिराः इडा